श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थांच्या वास्तव्यामुळे अक्कलकोटला इंद्राच्या अमरावतीचे दैव वैभव प्राप्त झाले होते. स्वामी अक्कलकोटास येईपर्यंत अक्कलकोटास काहीही नाव निशाणी प्राप्त झाली नव्हती. या गावाकडे कोणी येतही नव्हते. परंतु श्री दत्तावतारी स्वामी समर्थांच्या प्रदीर्घ वास्तव्यामुळे गावाला दैव दुर्लभ वैभव प्राप्त झाले होते. शेकडो लोक दूर दूर वरून स्वामींच्या दर्शनाला येत होते. त्याचा दृश्य परिणाम असा झाला की अक्कलकोटची बाजारपेठ माणसाने फुलून गेली. गावचा व्यापार अनेक पटीने वाढला. कडबगाव नावाचे स्टेशन अक्कलकोट जवळ होते. पूर्वी त्या स्टेशनवर चिटपाखरू उतरत नसे. स्वामींची कीर्ती वाढली आणि रोज 100-150 माणसं ठिकाठिकाणाहून तिथे उतरू लागली. गावात मोठ्या प्रमाणात घोड्यांचे टांगे फिरू लागले. स्वामींचे अक्कलकोटास आगमन झाल्यापासून ते तीर्थक्षेत्र झाले. स्वामी अक्कलकोटास आल्यापासून संस्थानाचे मालोजी राजे जणू संकटमुक्त झाले. स्वामी सर्व संकटे दूर करीत काशीपासून रामेश्वरापर्यंतची भक्त मंडळी गावात येऊन स्वामींचे दर्शन घेऊ लागली. स्वामींची कृपा लाभावी म्हणून लोक धडपडत राहायचे. स्वामी सुद्धा प्रत्येकाची भक्ती पात्रता पाहून मेहर नजर करायचे. प्रत्येक भक्ताला चमत्काराचा अनुभव द्यायचा. स्वामी दिवसभर अक्कलकोटात फिरत राहायचे. कुठल्याही भक्ताच्या घरी अचानक प्रकट व्हायचे. लोकांची खात्री पटली होती की आपल्याशी प्रत्यक्ष बोलणारे, हसणारे, प्रसंगी लहान मूल होऊन मुलासारखे खेळणारे हे देव स्वरूप केवळ आपल्या परम भाग्याने प्रकट झाले आहे. सकाळ संध्याकाळ भक्त मंडळी स्वामींची आरती करीत तेव्हा भास व्हायचा की आपण प्रत्यक्ष स्वर्गातच आहोत. एवढे वैभव आरतीच्या वेळी लोक प्रत्यक्ष अनुभवायचे. महाराज परमेश्वर आहेत याची जाणीव लोकांना झाली होती. कुणीही आर्त भक्त दर्शनाला आला की स्वामी त्याला त्याच्या उपास्य देवतेच्या रूपात दर्शन द्यायचे. त्यामुळे प्रत्येक भक्त अक्षरशः भारावून जायचा. प्रत्येकाला वाटायचे की स्वामींच्या सहवासात संपूच नये. त्यांचा सहवास कायम चालूच राहावा. चालणारा, बोलणारा आणि आपले ऐकणारा नामवंत अक्कलकोटात प्रकट झाला आहे. ही स्वामींची कीर्ती सर्व दूरवर पसरली होती. स्वामी समर्थ अक्कलकोटात असताना ज्ञानदेवांच्या आळंदीत मनोसिंह सरस्वती नावाचे एक योगी पुरुष राहत होते. योग बळावर त्यांनी अनेक सिद्धी प्राप्त करून घेतल्या होत्या. रटयोगाने प्राप्त होणाऱ्या समाधीचा अनुभव त्यांनी घेतला होता. परंतु हे सारे प्राप्त होऊनही त्यांची म्हणावी तेवढी आध्यात्मिक प्रगती होत नव्हती. कुणीतरी मार्गदर्शन करावे असे त्यांना वाटू लागले. अचानक त्यांच्या कानावर स्वामी समर्थांचे नाव गेले आणि त्यांना खूप आनंद झाला. ते अक्कलकोटास निघाले आणि स्वामींपाशी आले. स्वामींना अंतर्ज्ञानाने कळले की आळंदीचा एक योगी पुरुष दर्शनासाठी येत आहे. त्या योगी पुरुषाने समर्थांच्या चरणांना स्पर्श करीत साष्टांग नमस्कार घातला आणि तो स्वामींकडे पाहू लागला. स्वामींची तेजस्वी मूर्ती पाहून तो अक्षरशः हरवून गेला. हात जोडून भक्तिभावाने तो उभा राहिला. स्वामींनी त्या हठयोग्याकडे अत्यंत प्रेमाने पाहिले आणि त्याला हाताने स्पर्श केला. त्या क्षणी त्याला समाधी लागली. स्वामींनी त्या हठयोग्यावर अनुग्रह केला होता. स्वामींच्या सहवासात त्याला खूप आनंद आला. स्वामींचे आशीर्वाद घेऊन तो पुन्हा जेव्हा आळंदीला आला तेव्हा त्याच्या साधनेत मोठा फरक पडल्याचे जाणवले. 4 दिवस आळंदीत राहिल्यावर त्याला वाटले की पुन्हा अक्कलकोटी स्वामींच्या दर्शनाला जावे. त्याप्रमाणे तो रोटयोगी अक्कलकोटी आला. स्वामींनी सेवेकऱ्यांना व्याघ्रजीन घालायला जेव्हा सांगितले
तेव्हा शावीकरांना खूप आनंद झाला. आश्चर्यच वाटले. स्वामींकडे कोण येणार आहे हे त्यांना कळेना. इतक्यात आळंदीचा ऋटयोगी स्वामींपुढे येऊन उभा राहिला. त्याला पाहताच स्वामींनी त्याच्याकडे भेदक नजरेने पाहिले आणि चटकन म्हणाले, अजून रांडे बरोबर राहतोस? तिला सोडली नाहीस ना? सेवेकरी हसू लागले. त्यांना राण म्हणजे वेश्या वाटली. ऋटयोग्याला स्वामींच्या शब्दांचा नेमका अर्थ कळला होता. राण म्हणजे सिद्धी या अर्थाने स्वामींनी कडक शब्दात विचारले होते. ऋटयोगी म्हणाला, स्वामी, अजूनपर्यंत सोडली नाही, परंतु आपली कृपा झाली की ती राण मला आपोआप सोडून जाईल. त्याचे असे उत्तर ऐकून स्वामी प्रसन्न असले. ऋटयोग्याला व्याघ्रजिनावर बसायची खूण केली आणि स्वामींनी त्याच्यावर पूर्ण कृपा केली. त्याला कैवल्य साक्षात्काराचा अधिकारी पुरुष केले. माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला मी अंतःकरणपूर्वक सांगते की विषयोभोगात तत्कालीन सुख शरीराला लाभते, परंतु हे सुख शाश्वत नसते. कारण बाह्य वस्तूंवर ते सुख नेहमी अवलंबून असते. विषय संपुष्टात आला की सुखाची समाप्ती होते. मन पुन्हा नव्या वस्तूचा शोध घेऊ लागते. याचा एक अर्थ असा की परावलंबी सुख नेहमी संपुष्टात येते आणि महत्वाचे म्हणजे ते खोटे आणि भ्रामक असते. त्यापेक्षा प्रत्येकाने फक्त भगवंत सुखाचा अनुभव घ्यावा. कारण एकदा का भगवंत प्रसन्न झाला की त्या सुखाला मर्यादा राहत नाही. भगवंत तुम्हाला एवढे भरभरून देतो की दोन्ही हातांची ओंजळ सतत भरून वाहतच असते. मन सदैव आनंदी राहते. केवळ भगवंत चिंतन आणि अखंड नामस्मरण हेच सुखाचे महादरवाजे आहेत. हे कधी विसरू नका. कारण एकच, आपल्या बरोबर भगवंत आहे. तो आपल्या प्रत्येक श्वासात नांदतो आहे. याची जाणीव माणसाला जगण्याचे आनंदी बळ देते. एक कायमसाठी लक्षात ठेवा की संत सज्जनांचा, सत्पुरुषांचा, साक्षात्कारी सिद्धांचा एकदा का अनुग्रह झाला की साधकाच्या आयुष्याला परमेश्वरी अस्तित्वाचा बहर येतो. त्याच्या आध्यात्मिक आयुष्याला परमभक्तीचा सुगंध सुटतो. त्यासाठी भगवंताचे अखंड नामचिंतन, मनन आणि ध्यास व्हावा. अखंड नामस्मरण हवे. एका परमेश्वरा वाचून मनात कुठलाही विचार तरळणार नाही एवढी तीव्र साधनाता हवी. तरच सत्पुरुषाचा सहवास घडतो आणि त्याच्या कृपा सर्वदाने भगवंत दर्शन घडते. तर आता आपण स्वामींचा कृपातारक मंत्र म्हणूया. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. थँक्यू स्वामी.